विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। सायखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निफाड तालुक्यातील खेरवाडी येथे सामूहिक बलात्कार प्रकरणी अटकेत असलेले आरोपी समाधान बाजीराव संगमनेर व संतोष उर्फ पिंटू या दोघांनी शेजारी राहत असलेल्या अल्पवयीन मुलीला घरात बोलून पूर्वतयारी करून दरवाजाची आतून कडी लावून पीडित अल्पवयीन मुलीचे तोंड दाबून कपडे काढण्यास सांगून तिच्यावर सामूहिक बलात्कार करत याबाबत कोणालाही सांगितले तर तुझ्या भावाला मारून टाकेन असे तुझ्या शाळेत बदनामी करण्याची धमकी दिली। या प्रकरणी पोलीस अधीक्षक सचिन पाटील, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनानुसार सायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणी सायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक PY कादरी करीत आहेत। या प्रकरणी या दोघे आरोपींना न्यायालयात हजर केले असता 22 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। प्रतिनिधी समाधान शिंदे यांच्या रिपोर्टनुसार दिनांक 17/5/2022 रोजी सिव्हिल हॉस्पिटल नाशिक या ठिकाणावरून पोलीस स्टेशनला MLC पास झाली। त्यात 13 वर्ष 5 महिन्याची पीडित मुलगी राहणार खेरवाडी हिच्यावर 2 नराधमांनी लैंगिक अत्याचार केल्याबाबतची खबर प्राप्त झाली। सदर गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन आम्ही तात्काळ सिव्हिल हॉस्पिटल नाशिक येथे महिला पोलीस कर्मचारी यांच्यासह सरकारी वाहनाने त्या ठिकाणी रवाना झालो। त्या ठिकाणी महिला पोलीस कॉन्स्टेबल बिष्ट यांनी सदर पीडिता हिचा जबाब तिच्या आईसमक्ष नोंद केला। सदर जबाबामध्ये सदर पीडित मुलींनी सांगितले की समाधान बाजीराव संगमनेरे राहणार खेरवाडी तसेच संतोष उर्फ पिंटू केदू बेंडकुळे राहणार खेरवाडी हल्ली दिंडोरी यांनी फेब्रुवारी महिन्यामध्ये तिचे आईवडील घरात नसल्याची संधी साधून घर उघडण्यास सांगून घरात प्रवेश करून तिचे तोंड दाबून दोन्ही आरोपितांनी तिच्यावर बलात्कार केलेला असल्याबाबत तिने तक्रार नोंद केली। तसेच तिला जर कोणाला सदर हकीकत सांगितली तर तिला जीवे ठार मारण्याची तसेच शाळेमध्ये बदनामी करण्याची तिला धमकी दिली। त्यानंतर सदर प्रकार तिने 2 महिन्यानंतर आईला सांगितला आणि त्यानंतर आईने तिला चांदुरी येथील सरकारी रुग्णालयात घेऊन गेली। त्या ठिकाणी